आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। कोणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाचं? परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर झालंय। सर्वसाधारण पुरुषासाठी त्या ठिकाणचं आरक्षण सुटलेलं आहे। त्यामुळे आता महापौर कोण होणार आहे तो आता पक्षाच्या अंतर्गत एक बैठक होईल, त्याचं विभागीय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर नेता निवडला जाईल, त्यानंतर काँग्रेसचा नेता निवडला जाईल, दोन्ही पक्षाचा संयुक्त बैठक होईल आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये परभणीचा महापौराचा उमेदवार कोण हे त्या ठिकाणी निश्चित केले जाईल। त्या ठिकाणी पक्षाचा जो काही व्हीप येईल, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणच्या महापौराची निवड निश्चित होईल। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेतला होता की परभणीच्या जागेसाठी ओबीसीला परत ठीक आहे, आता तो जस्ट त्याला वाटणं साहजिक आहे। आम्ही काय म्हणलं नाही की ओबीसीला असावं का ओपनला असावं, जे काय सुटले उद्या कोणाला जरी सुटलं असतं तर आम्ही नाकारून थोडीच होणार आहोत। ज्याला सुटेल त्याला सुटेल, ओपनला सुटलं काय, ओबीसीला सुटलं काय, एससीला सुटलं काय, एसटीला सुटलं काय, कोणालाही सुटो, शेवटी एक महापौर होणार आहे कोणीतरी। त्यामुळे आता ते जे कोणी ठरवल, पक्ष जो निर्णय देईल, सगळं सर्वसामान्य गट निवडून आलेल्या सदस्यांमधून जो नेता निवडला जाईल त्यानंतरचा तो उमेदवार ठरल आणि ते तुमच्या समोर येईल। त्यावेळेस अनेक नावे असं चर्चेत येतात, त्यामध्ये मुस्लिम उमेदवारांचे देखील मोठ्या प्रमाणात नाव समोर येतात। बघा, आता अपेक्षा ठेवणं गैर नाही, त्यामुळे कोण व्हायचंय ते पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि त्याप्रमाणे त्यांचा महापौर होईल। काँग्रेस सुद्धा दावा करते करेल ना आता शेवटी। बघा, शेवटी तो आमचा सहयोगी पक्ष आहे, आम्ही दोघं संयुक्त मिळून लढलो आणि त्यांना वाटणं काय गैर नाही, परंतु शेवटी बैठकीत बसून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस कोण होणार आहे, काय होणार आहे, त्यावेळेस ते विषय ठरवून जाईल। त्याच्यामुळे त्याची चिंता करायला बाळासाहेब जिल्हा भाजप सुद्धा दावा करते की आमचाच महापौर होईल। त्यांची जिल्हाध्यक्ष काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। अहो करू शकते ना, काय हरकत नाही। अहो अपक्ष निवडून आलेला एक ते इनू सर्वर म्हणून आमचे मित्र होते, त्यांची मिसेस निवडून आल्या, ती सुद्धा म्हणू शकते मी महापौर होणार आहे। मैं कोण म्हणू शकतो? महापौर माझाच होणार आहे, माझ्या पक्षाचाच होणार आहे किंवा मीच होणार आहे असं म्हणायला प्रत्येक 65 निवडून आलेल्या लोकांना म्हणायचा अधिकार आहे। कसं भाजपचं कसं काय होऊ शकेल असं? आता ते अरे अपक्ष सुद्धा म्हणू शकते मीच होणार आहे, भाजपचे तर 12 आहेत, म्हणायला काय लागले का? जी